नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतंच आपण क्लास 10 च्या मुलांसाठी प्रॉब्लेम सेट बघत आहोत। आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बघणार आहे, प्रॉब्लेम सेट 2। ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा प्रॉब्लेम सेट आहे, त्यामधले जे एमसीक्यू क्वेश्चन्स आहेत, म्हणजे क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो कालच्या पार्ट्स मध्ये आपला सोडवून झालेला आहे। आज आपण क्वेश्चन नंबर 2 पासूनचे जे पुढचे क्वेश्चन्स आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहेत आणि राहिलेले क्वेश्चन्स उद्याच्या म्हणजे पार्ट 3 मध्ये सॉल्व्ह करणार आहे। बरोबर आहे। जर तुम्हाला या आधीचं लेक्चर्स बघायचं असेल त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता। त्याच पद्धतीनं बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे, तर बघूया क्वेश्चन नंबर 2। क्वेश्चन नंबर 1 कालच्याच पार्ट मध्ये झालेला आहे। ठीक आहे, इथे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन। असे जे एक्झाम्पल होते ते आपण कालच्याही व्हिडिओ मध्ये बघितलेले आहेत, जे की ऑब्जेक्टिव्ह टाइप होते आणि हे जे क्वेश्चन्स आहेत ते 1 मार्क्स साठी विचारले जाऊ शकणारे क्वेश्चन्स आहेत। ठीक आहे, आता इक्वेशन्स मध्ये जर स्टँडर्ड फॉर्म आपण बघितला तर काय असतो आपला स्टँडर्ड फॉर्म, तर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 हा आपला आहे स्टँडर्ड फॉर्म। आता या फॉर्म मध्ये आपले जे इक्वेशन गिवन आहे ते फॉर्म मध्ये बसतात का ते चेक करा। तर या ठिकाणी बघा, x स्क्वेअर प्लस 2x प्लस 11 इज इक्वल्स टू 0, म्हणजेच हायेस्ट इंडेक्स जो आहे, हायेस्ट इंडेक्स किती आहे बघा, या ठिकाणी 2 आहे। देयरफॉर the given equation is quadratic equation। ठीक आहे, सेकंड वन इक्वेशन मध्ये जर कंपॅरिझन केलं तर या ठिकाणी बघा, इकडे पण प्लस साइन आहे, इकडे पण प्लस साइन आहे। बरोबर आहे, म्हणजेच इकडचं जे प्लस एक्स स्क्वेअर आहे ते अपोजिट साइडला आल्यानंतर काय होणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 इज इक्वल्स टू 0। प्लस एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर होतं, त्यामुळे गेट काय झाले, 0 झाले। राहिलेली टर्म काय आपली, मायनस 2x प्लस 5 इज इक्वल्स टू 0। आता जो हायेस्ट इंडेक्स आहे तो किती आहे या ठिकाणी, तर 1 आहे। बरोबर आहे, आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचे इंडेक्स फॉर्म जो आहे त्यात हायेस्ट इंडेक्स किती लागतो आपल्याला, तर 2 लागतो। दॅट्स वाय इट्स नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन। बरोबर आहे, देयरफॉर द इंडेक्स ऑफ दिस इक्वेशन इज नॉट 2, therefore this equation is not quadratic। ठीक आहे, आता थर्ड वन, आता यामध्ये बघा x प्लस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 2x स्क्वेअर आहे। बरोबर आहे, म्हणजे हे इक्वेशन फर्स्ट काय करायला लागेल, आपल्याला सॉल्व्ह करावे लागेल, म्हणजे आयडेंटिटी यूज करावी लागेल। आता कुठली आयडेंटिटी यूज केली आहे बघा या ठिकाणी, तर a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ही आयडेंटिटी या ठिकाणी यूज केलेली आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, ज्या वेळेला एक्स स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर, म्हणजे इथे आले एक्स स्क्वेअर प्लस 2x, इथं 2 होते त्यामुळे 2 2 जा 4x झाले, हे प्लस 4 इज इक्वल्स टू 2x स्क्वेअर। ठीक आहे, आता या सगळ्या टर्म त्या साईडला गेल्या तर इकडे बघा 2x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, हे पॉझिटिव्ह होते ते पण काय झाले, मायनस झाले, हे पॉझिटिव्ह होते ते पण झाले मायनस। आता 2x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मीन्स राहिले काय फक्त आपले, तर एक्स स्क्वेअर राहिले मायनस 4x मायनस 2। देयरफॉर द highest index is 2, therefore this equation is quadratic। ओके, हा होता आपला सेकंड क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 3 आपण बघत आहोत। क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितलेले बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर ईच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स। म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघा 3 इक्वेशन्स दिलेले आहेत आणि त्या तिन्ही इक्वेशनची आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला फर्स्ट काय करायला लागेल, तर कंपेअरिंग विथ जे आपलं स्टँडर्ड फॉर्मचं इक्वेशन आहे त्याशी कंपेअरिंग करावं लागेल। म्हणजेच काय करणार बघा, कंपेअरिंग विथ, कशाशी कंपेअर केलं,
तर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. म्हणजेच आता x स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर म्हणजेच y स्क्वेअरचा कोएफिशियंट्स आपल्याला कंपेअर करायचे. म्हणजे a ची व्हॅल्यू काय असणार आहे या ठिकाणी बघा, a इज इक्वल्स टू 2, b इज इक्वल्स टू -1, काही नसतं त्यावेळेला कोएफिशियंट काय असतं या ठिकाणी 1 असतो. ठीक आहे. अँड c इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे या ठिकाणी 2 दिलेले आहे. बरोबर. आता डिस्क्रिमिनंट म्हणजे काय ते कालच्याही व्हिडिओमध्ये आपण बघितलं, मीन्स डेल्टा म्हणजेच काय b स्क्वेअर मायनस 4ac. ओके. b स्क्वेअर म्हणजेच काय आले बघा, -1 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a किती आहे आपला 2, c किती आहे या ठिकाणी 2 आहे. बरोबर. म्हणजेच या ठिकाणी -1 चा स्क्वेअर हा 1च असतो. मायनस 4 2 जा 8, 8 2 जा 16. आता प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साईन येणार आहे. ठीक आहे. आणि हे जर तुम्हाला चिन्हांचे नियम माहित नसतील तर आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत, जे प्लस मायनस मध्ये किंवा ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये साइन्स कसे यूज करायचे. ठीक आहे. आणि त्याची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ओके. प्लस मायनस मायनस अँड बिगेस्ट नंबरचं साइन म्हणजे इथं आले -15, हे काय असणार आहे, ह्याचा आन्सर असणार आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये परत एकदा आपण काय करणार आहे या ठिकाणी, तर कंपेअरिंग विथ कशा बरोबर, तर परत एकदा एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 या फॉर्म बरोबर. ठीक आहे. a इज इक्वल्स टू किती आहे या ठिकाणी 5, b इज इक्वल्स टू काही नसतं मी आता सांगितलं -1 विथ साइन्स घ्यायचे आहेत, अँड c जी टर्म येतं दिलेली नाही ती काय असणार आहे या ठिकाणी 0 असणार. बरोबर आहे. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू, आता इथं बघा -1 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 5 इंटू 0, a ची व्हॅल्यू 5 होती आणि c ची व्हॅल्यू 0 होती. ओके. आता -1 चा स्क्वेअर घेतला. ठीक आहे. -1 चा स्क्वेअर हा काय असतो, ऑलवेज पॉझिटिव्ह असतो आणि या टर्म मध्ये एक 0 आहे आणि ऑल टर्म्स मल्टिप्लाइड असल्यामुळे पुढच्या टर्म्स काय झालेले आहेत, 0 झालेले आहेत. म्हणजे 4 5 जा 20, 20 0 जा 0, म्हणजे त्याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे, 1 असणार आहे. बरोबर आहे. नेक्स्ट म्हणजे थर्ड वन क्वेश्चन यातला, तर यामध्ये बघा परत एकदा आपल्याला काय करायचंय तेच करायचंय, कंपेअरिंग विथ कशा बरोबर, एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. ओके. a इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे, √5, b इज इक्वल्स टू काहीच नाहीये त्यावेळेला कोएफिशियंट कितीचा असतो -1 अँड c इज इक्वल्स टू -√5 दिलेलं आहे. बरोबर. आता बघा b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू b स्क्वेअर म्हणजेच काय आले -1 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a किती आहे बघा आपला, तर √5 आणि c किती आहे आपला √5 मायनस √5. ठीक आहे. 1 चा स्क्वेअर हा 1च आला मायनस, ज्या वेळेला रूट आणि रूट येतं त्यावेळेला रूट गेट कॅन्सल होतं आणि ओनली 1 दिस टर्म राहते. म्हणजे √5 इंटू √5 म्हणजे आन्सर काय येणार आहे, 5 येणार आहे आणि 5 4 जा किती होणार आहे, 20 होणार आहे. पण मल्टिप्लिकेशन मध्ये दोन साइन मायनस असतील तर येणारं आन्सर हे काय असतं, पॉझिटिव्ह असतं. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी आन्सर आलेला आहे 21. ओके. प्रॉब्लेम सेट 2 मधला फोर्थ वन क्वेश्चन बघतोय, जो की काय दिलाय बघा, वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन्स 2x² प्लस kx मायनस 2 इज इक्वल्स टू 0 इज -2. म्हणजे वन रूट दिलेला आहे आपल्याला, काय दिलेलं आहे, वन रूट ऑफ इक्वेशन काय दिलेलं आहे, तर -2 दिलेलं आहे. बरोबर आहे. अँड फाइंड के सांगितलेलं आहे, म्हणजे के ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी काढायची आहे. पण ती कशी काढणार, म्हणजे रूट म्हणजेच काय दिलेलं आहे आपल्याला, तर x इज इक्वल्स टू -2 दिलेले. बरोबर आहे. म्हणजे जिथं जिथं x येतं तिथं आपण काय करणार आहे, ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजेच बघा इक्वेशन्स राईट करून घेऊया. लेट 2x² प्लस kx मायनस 2 इज इक्वल्स टू काय आले, इथं 0 आले. बरोबर आहे. आता आपण काय करणार आहे बघा, जिथं x आहे तिथं त्या व्हॅल्यूज काय करणार आहे, आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. म्हणजेच काय केलं बघा, 2 इंटू ब्रॅकेट काय असणार आहे, -2 चा स्क्वेअर प्लस k इंटू -2 इज इक्वल्स टू 0. आता या ठिकाणी बघा -2 चा स्क्वेअर म्हणजे कोणत्याही मायनस संख्येचा स्क्वेअर ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला तो काय असतो, पॉझिटिव्ह येतो. बरोबर आहे. म्हणजे हे 2 तर तसेच राहिले, इंटू स्क्वेअर केला किती आला, 4 आले. पण इथं बघा 2 इंटू म्हणजे -2 इंटू k गेले तर या ठिकाणी प्लस मायनस परत एकदा मल्टिप्लिकेशन मध्ये एकाचं जरी साइन मायनस असेल तरी आन्सरला मायनस साइन येतं, म्हणून या ठिकाणी -2k घेतलं. बरोबर आहे. आणि हे -2 ॲज इट इज इक्वल्स टू 0. या ठिकाणी बघा 2 4 जा किती आले, 8 आले.
8 ही जी -2 ची टर्म आहे या साईडला घेऊया. -2 - 2k = 0. म्हणजेच आता इथं बघा 8 मधून 2 गेले, किती राहिले 6 राहिले, = आता हे -2k होते पलीकडे गेले म्हणजे इक्वल साइनच्या पलीकडे गेल्यामुळे ते काय झाले पॉझिटिव्ह झाले. बरोबर आहे. आता 2 जे होते ते k ला मल्टिप्लाइड होते, या साईडला आले ते डिवाइड मध्ये जाणार आहे म्हणजेच k = 6/2. बरोबर आहे. आता इथं परत एकदा आडवा भागाकार आलेला आहे. आडवा भागाकार कसा करायचा हे जर तुम्हाला जमत नसेल तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तोही डिटेल मध्ये व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. या ठिकाणी काय करायचं आपल्याला, तर 2 च्या टेबलमध्ये 6 आहे का, तर आहे. किती जा 3 जा, म्हणून 2 3 जा 6, म्हणून k = किती आले या ठिकाणी 3 ही व्हॅल्यू आलेली आहे. ओके. क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे बघा आपल्याला. 2 रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर गिव्हन, फ्रेम द इक्वेशन्स. म्हणजे आपल्याला अल्फा अँड बीटाच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचे तर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स राईट करायचे आहे. आता ते कसे करायचं ते बघूया. फर्स्ट काय करणार आहे बघा, लेट अल्फा = किती दिले 10, बीटा -10. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जे रिक्वायर्ड स्टँडर्ड फॉर्मॅट आहे तो काय आहे आपला, तर x² - अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा बीटा = 0. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण बघितला होता. बरोबर आहे. आता त्यासाठी आपण काय करणार आहे बघा, फर्स्ट लेट इथं आपण काय करणार आहे, फर्स्ट अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढणार आहे. म्हणजेच काय येईल बघा, 10 - 10 म्हणजेच इथं आली आपली 0, कारण 10 मधून 10 गेले 0 आले. आता या ठिकाणी अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय असणार आहे 10 इंटू -10. आता मल्टिप्लिकेशन मध्ये एखादं साइन मायनस असेल तरी आन्सर काय असतं मायनस असतं. 10 10 चा किती आले आपले 100 आहे. बरोबर आहे. द रिक्वायर्ड इक्वेशन इज, काय आहे रिक्वायर्ड इक्वेशन, x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा = 0. त्यासाठी मी नेहमी सांगत असते की फॉर्म्युलेस तुमच्या तोंडात कायम हवेत आणि त्यासाठी ते तुम्हाला पाठांतर करणे गरजेचं आहे. ठीक आहे. किंवा ज्या वेळेला तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करत असता त्यावेळेला प्रत्येक वेळेला फॉर्म्युला लिहित असताना तुम्ही काय करत जातो, प्रत्येक वेळेला म्हणत जा, जेणेकरून तो काय होतो आपल्या माइंड मध्ये सेट होऊन जातो. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा काय करणार आहे आपण, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजे या ठिकाणी x² - अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू होती 0x प्लस अल्फा इंटू बीटा किती होतं आपलं, तर -100 = 0. आता या ठिकाणी बघा हा x² राहिला. बरोबर आहे. 0x होतं त्यामुळे ती टर्म पूर्णपणे कॅन्सल झालेली आहे टर्म, आणि या ठिकाणी प्लस मायनस काय होतं तर मायनस होतं. म्हणजेच आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार आहे, x² - 100 = 0. हा काय असणार आहे फर्स्टचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. सेकंड वन बघूया आता. लेट बघा फर्स्ट म्हणजे दिलेल्या टर्म्स राईट करून घेऊया. अल्फाची टर्म काय इथं 1 - 3√5 दिलेली आहे. बरोबर आहे. बीटा काय दिलेलं आहे आपल्याला 1 + 3√5 दिलेलं आहे. बरोबर. आता फर्स्ट आपल्याला इक्वेशन काय लागतं, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू लागते, म्हणून अल्फा प्लस बीटा म्हणजेच बघा 1 - 3√5 प्लस ही टर्म ॲज इट इज, कारण आता इथं प्लसचा साइन आहे आणि त्यामुळे ॲज इट इज तो टर्म तसंच लिहायचं. जर इथं मायनसचा साइन असतं तर ब्रॅकेट टाकून लिहावे लागले असेल कंडिशन्स आपल्याला. बरोबर आहे. म्हणून 3√5. आता या ठिकाणी -3√5 आणि +3√5 म्हणजे हे काय झाली, गेट कॅन्सल झाली आणि राहिली काय बघा 1 + 1 म्हणजे इथं आले आपले 2. ठीक आहे. त्याच पद्धतीनं अल्फा इंटू बीटा. आता अल्फा इंटू बीटा म्हणजे परत 2 ब्रॅकेट्स आले, म्हणजेच 1 - 3√5 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असणार आहे 1 + 3√5. बघा आता इथं परत एकदा आयडेंटिटी आलेली आहे. a - b आणि a + b असेल तर त्यावेळेला असतं आपलं a² - b² हा फॉर्म्युला आहे. कुठली आयडेंटिटी बघा, a - b, a + b, देन a² - b². म्हणून इथं बघा 1 × 1 म्हणजे इथं आले 1चा स्क्वेअर मायनस इथं असणार आहे 3√5चा स्क्वेअर. आता इथं बघा 1चा स्क्वेअर हा काय असणार आहे 1 असणार आहे. 3 3 जा 9 म्हणजे 3चा स्क्वेअर, म्हणजे 3√5चा स्क्वेअर करताना आपण काय करणार आहे बघा, या ठिकाणी आधी 3चा स्क्वेअर करणार आहे आणि हे √5चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर किती असतो 9 आणि √5चं मगाशी सांगितलं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 टाइम्स √5 केलं तर काय येतं ओनली 5 येतं. म्हणजेच 9 5 जा किती होतं तर इथं 45. ठीक आहे. प्लस मायनस काय होतं मायनस होतं आणि बिगेस्ट नंबरचं साइन येतं, म्हणून या ठिकाणी -45 आले. बरोबर.
Therefore, the required equation is, काय required equation? x square minus alpha plus beta x plus alpha into beta is equals to 0. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा x square minus alpha plus beta x plus alpha into beta is equals to 0 आहे. आता ह्या व्हॅल्यू टाकूया, म्हणजे इथे बघा दॅट इज x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली होती बघा 2, त्यामुळे इथे आले 2x प्लस अल्फा इंटू बीटा किती आले होते आपले -44 इज इक्वल्स टू 0. म्हणजे इक्वेशन आलं आपलं x स्क्वेअर मायनस 2x प्लस मायनस मायनस मल्टिप्लिकेशन अँड इथं 44 इज इक्वल्स टू 0. दिस इज द इक्वेशन. ओके. क्वेश्चन 5 मधलं अजून एक क्वेश्चन आहे या ठिकाणी, त्यामध्ये बघा अल्फाची व्हॅल्यू म्हणजे लेट अल्फा इज इक्वल्स टू 0 दिलेला आहे अँड बीटा इज इक्वल्स टू 7 दिलेलं आहे. ठीक आहे. परत एकदा आपल्याला काय करायचंय, अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय आले आपले 0 प्लस 7 इज इक्वल्स टू 7, कारण कोणत्याही संख्येत 0 ऍड केला तर तीच संख्या येते. बरोबर आहे. म्हणजेच परत एकदा अल्फा इंटू बीटा म्हणजे तिथे आले 0 इंटू 7, कोणत्याही संख्येला 0 ने मल्टिप्लाय केलं की आन्सर हे आपलं काय येतं 0 येतं. बरोबर आहे. आता बघा द रिक्वायर्ड इक्वेशन काय असणार आहे, रिक्वायर्ड इक्वेशन इज काय असतं बघा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0 असतं. ठीक आहे. आता हा एक्स स्क्वेअर तर तसंच राहणार आहे, मायनस अल्फा प्लस बीटा किती आला होता आपला तर 7x होता, प्लस अल्फा बीटा किती होता 0 इज इक्वल्स टू 0. म्हणजे इक्वेशन काय आलं बघा एक्स स्क्वेअर मायनस 7x इज इक्वल्स टू 0 इज द आन्सर. ओके. क्वेश्चन नंबर 6 बघतोय आपण. प्रॉब्लेम सेट 2 मधला क्वेश्चन नंबर 6 बघणार आहे. काय दिलेलं आहे, डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ठीक आहे. आता या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स काय दिलेले आहेत, 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला नेचर ऑफ द रूट सांगायचं आहे, त्यासाठी आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करावी लागेल. त्यासाठी आपल्याला इक्वेशन्स काय करायला लागेल, कम्पेअर करायला लागेल स्टँडर्ड फॉर्म बरोबर. बरोबर आहे. म्हणून therefore the equation compare with कशाबरोबर कम्पेअर केलं, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. a इज इक्वल्स टू किती आहे 3, b इज इक्वल्स टू -5 आणि c इज इक्वल्स टू किती आहे या ठिकाणी 7 आहे. बरोबर आहे. आता बघा डेल्टा इज इक्वल्स टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर म्हणजे याची टर्म बी ची काय आली -5 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए किती या ठिकाणी 3 आहे पण 3 इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे बघा 7. आता 5 चा स्क्वेअर हा किती असतो 25 असतो. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा ऑलवेज काय असतो पॉझिटिव्ह असतो, हे आपण आधीही क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 4 3 जा 12 झाले. बरोबर आहे. आणि 12 7 जा किती होतात तर 84. बरोबर आहे. म्हणून इथे आले 84. प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन. आता 14 मधून 5 गेले किती आले या ठिकाणी 9 आले. कॅरी ओव्हर परत दिला 8 मधून 3 गेले या ठिकाणी 5 म्हणजे 59 आले. पण बिगेस्ट नंबरला मायनस साइन आहे त्यामुळे आन्सरला मायनस साइन आलं. बरोबर आहे. म्हणजेच लेस दॅन काय आला 0 आलेलं आहे. म्हणजेच द इक्वेशन the roots of equation are not real. म्हणजे ह्याचे रूट्स नसणार आहेत. ठीक आहे. म्हणजेच काय म्हणतो त्याला नॉट रिअल रूट्स. ओके. सेकंड वन इक्वेशन इथं पण आपल्याला फर्स्ट काय करायचंय तर कंपॅरिझनच करायचंय. म्हणून इथं कारण आहे कंपेअरिंग विथ कशा बरोबर करतो आपण कंपेअरिंग ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 बरोबर आपण कंपेअर करतो. बरोबर आहे. a ची व्हॅल्यू किती आहे बघा या ठिकाणी a इज इक्वल्स टू √3, b इज इक्वल्स टू बघा इथं √2 अँड c इज इक्वल्स टू विथ साइन 2√3 मायनस 2√3. ओके. परत एकदा डेल्टा इज इक्वल्स टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर म्हणजे √2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए किती आहे आपला √3 आणि c इज द मायनस 2√3 आहे इथं. ठीक आहे. आता जर मल्टिप्लिकेशन करायचे झाले तर या ठिकाणी बघा √2 चा स्क्वेअर हा काय असतो नेहमी ओनली 2 असणार आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं √2 आणि √2 किती असणार आहेत आपले ओनली 3 असणार आहेत.
बरोबर आहे. आणि 4 2 जा किती झाले 8 म्हणजे 8 3 जा किती आले आपले इथं 24 आले. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये दोन साईन मायनस असतील तर अँसरला पॉझिटिव्ह साईन येतं म्हणून इथं आले प्लस, म्हणून इथं आले आपले 26 ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. आणि ज्या वेळेला पॉझिटिव्ह रूट येतं त्यावेळेला द रूट्स आर काय असतात आपले, तर रियल अँड अनइक्वल. ओके, हा होता आपला सेकंड क्वेश्चन. आता बघा क्वेश्चन नंबर 6 मधलाच हा जो थर्ड वन क्वेश्चन आहे जो आहे m² - 2m + 1 = 0. याचे जे रूट्स असणार आहेत ते काय असणार आहेत, नॉट रिअल असणार आहेत, रिअल अँड अनइक्वल असणार आहेत का रिअल अँड इक्वल असणार आहेत ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आपण या ठिकाणी संपवत आहोत. आता राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट 3 मध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.